माझा मालक सायको होता. सकाळी जेव्हा मालकीणबाई खोलीबाहेर पडायच्या, तेव्हा कमरेवर हात ठेवून लंगत लंगत चालायच्या. मी तर मालकापासून दूरच पाहत बसायचे. मालकिणीच्या जागेवर मी जाऊन झोपले. त्या रात्री माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण मालकाने मालकीण समजून माझ्यासोबतच. मी कामात बिझी होते. जेव्हा माझी मालकीण सकाळी खोलीबाहेर आली, तेव्हा ती आपल्या कमरेवर हात ठेवून थरथर कापत होती. मी तिला विचारलं की मालकीणबाई काय झालं? तर ती मला विचित्र नजरेने पाहू लागली आणि म्हणाली की तुझा मालक माणूस नाही तर हैवान आहे. एवढं बोलून ती आपलं अश्रू पुसत किचनमध्ये निघून गेली आणि गरम दुधात एक चमचा हळद टाकून पिऊ लागली. मागच्या प्रत्येक दिवसापासून मी हे चित्र पाहत होते. कधी कधी तर मी विचार करायचे की माझा मालक तर स्वभावाने खूप गरीब दिसतो, नोकरांची खूप काळजी घेतो, मग बायकोसोबत असं काय करत होता की ज्याच्यामुळे ती असं काही बोलत होती. मी मागच्या एका वर्षापासून या घरात काम करत होते आणि मी मालकाला नेहमी उदास असताना पाहिलं होतं. मालकीणीचा चेहरा नेहमी रागात असायचा, म्हणून कधी विचारण्याची हिंमत झाली नाही. पण आज तर बिचारी तिच्या पाठीच्या दुखण्याने कणत होती. खोलीबाहेर आली तेव्हा कदाचित तिचं दुखणं तिला सहन झालं नाही, म्हणून तिने मला दूध द्यायला सांगितलं. माझा मालक तर खूप नरम स्वभावाचा माणूस होता. मी आजपर्यंत त्याला कधीच वरच्या आवाजात बोलताना पाहिलं सुद्धा नव्हतं. तो तर त्या बायकोला सुद्धा आवाजावं करून बोलायचा. म्हणून मी हा विचार सुद्धा करू शकत नव्हते की मालक कधी मालकिणीसोबत काही चुकीचा व्यवहार करतील. पण मालकिणीचे अश्रू मला काहीतरी वेगळंच सांगत होते. कधी मला वाटते की कदाचित मालकीणबाई खोटं बोलत असाव्यात, कारण मी तिला कधीही मालकासोबत असताना प्रेमाने बोलताना पाहिलं नव्हतं. कारण हे कदाचित हेच असावे की माझे मालक सावळे होते आणि दिसायलाही काही खास नव्हते, आणि मालकीणबाई तर खूप सुंदर होत्या, म्हणून कदाचित मालकिणीला मालक पसंत नसावेत. म्हणून ती जाणून बुजून तिचा स्वभाव तसा ठेवायची आणि आम्हा नोकरांना मालकाविरुद्ध भटकवायची. मी मालकिणीला कधीही चांगले कपडे घालून तयार होताना पाहिले नव्हतं. जसे की बायका आपल्या नवऱ्यासाठी तयार राहतात, ती नेहमी खराब कपडे घालून चेहऱ्यावर उदासी ठेवून मालक घरात येण्यापूर्वी हॉलच्या सोफ्यावर बसलेली असायची, जसं काही कित्येक दिवसापासून ती आजारी आहे. मालक जेव्हाही घरात यायची तेव्हा तिची तब्येत, तिची चौकशी करायची. तिला विचारत असायचे की तुम्ही ठीक तर आहात ना, नाहीतर चला आपण डॉक्टरकडे जाऊन येऊया. पण मालकीणबाईचे नखरे काही केले संपत नव्हते. ती म्हणायची की मला डॉक्टरांकडे जायचं नाही. त्यावेळेस माझे डोके चक्रावून गेले होते. मला मालक चांगले आणि मालकीणबाई चुकीच्या वाटत होत्या. जी परिस्थिती आज मी मालकीणबाईची पाहिली होती, माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. मला वाटत होतं की कदाचित जे डोळ्यांना दिसत आहे ते चुकीचं आहे, सत्य परिस्थिती काहीतरी वेगळी आहे. पण कधी वाटते की कदाचित मालकीणबाई खूप सुंदर आहेत, म्हणून मालकापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी असे डावपेच वापरत असावे, जेणेकरून स्वतःला निर्दोष मुक्त करू शकेल आणि त्याच्या तावडीतून ती सुटू शकेल. माहीत नाही का, पण मला मालक आणि मालकिणीच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याची इच्छा निर्माण झाली होती. मी आता ही गोष्ट नोट करू लागले होते की सकाळी जेव्हा मी कामावर यायचे त्यावेळेस मालकीण तिच्या खोलीबाहेर पडायची आणि नेहमी तिचे हात तिच्या कमरेवर असायचे. तिच्याकडे पाहून असंच वाटते की जसं रात्रभर मालकाने मालकिणीला सहन न होणारा त्रास दिला असावा. तिचा चेहरा मला नेहमी उदास दिसायचा आणि जेव्हा मालक बाहेर पडायचे तेव्हा मालक मात्र खूप खुश आणि आनंदी असायचे. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच रौनक असायची. ते जसेही बाहेर यायचे तेव्हा नोकरांना पराठे बनवायला सांगायचे आणि भरपेट नाश्ता देखील करायचे आणि आपल्या कामावर निघून जायचे. पण मालकीणबाई फक्त एक ग्लास गरम दुधात थोडीशी हळद टाकून प्यायच्या आणि त्या दरम्यान त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे. गोष्ट फक्त इथेच थांबली नव्हती. एकदा जे मी माझ्या डोळ्याने पाहिलं त्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी नुकतीच कामावर आली होते तेव्हा मला मालकिणीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. मी पाहिले की मालकीण पळतच त्यांच्या खोलीबाहेर आल्या, पण मला समोर पाहून ती तिथून निघून गेली. तिचे केस पूर्णपणे विखुरलेले होते आणि ती चेहऱ्याने खूप परेशान दिसत होती. मला पाहून पटकन त्यांनी त्यांचे अश्रू पुसले आणि मग वरचा जिना चढण्यापूर्वी मला सांगू लागले की जर तो हैवान माणूस माझ्याबद्दल काही विचारलं तर त्याला सांगायचं की मी घरी नाहीये, कुठेतरी बाहेर गेलेली आहे. खबरदार जर तू हे सांगितलं की मी वर लपलेले आहे. इतकं बोलून ती वर निघून गेली. 5 मिनिटांनंतर मालकाच्या खोलीचा दरवाजा पुन्हा उघडला. मी पटकन हातात कपडा घेतला आणि काचेचा टेबल साफ करू लागले, जेणेकरून मालकाला असे वाटावे की माझं त्यांच्याकडे अजिबात लक्ष नाही. त्यांनी येऊन पूर्ण हॉलमध्ये पाहिलं. मग मला येऊन विचारलं की तुझी मालकीण कुठे आहे? हे ऐकून मी घाबरले. ते खूप रागात दिसत होते. मी म्हणाले की मला माहीत नाही, मी तर किचनच्या बाहेर आली नव्हते. मी पाहिले नाही की मालकीण कुठे गेले आहेत. मी त्यांच्यासोबत खोटं बोलले होते म्हणून सारखे सारखे नजर चोरत होते.
मी घाबरून बोलत होते. मालक हळूच चालत माझ्या जवळ आले आणि हळूच मला येऊन विचारू लागले की मला माहीत आहे की तुला माहीत आहे ती कुठे गेली आहे. मला सांग की ती कुठे आहे. मी पूर्णपणे घाबरले होते. मला वाटले कदाचित ते मला या नोकरीवरून काढून टाकतील. मी वर इशारा करून हळूच मालकाला म्हणाले की प्लीज माझं नाव नका सांगू. हे ऐकून ते हसू लागले आणि खिशातून 500 रुपयांची नोट काढून मला दिली आणि म्हणू लागले की जर तू माझी नेहमी अशी साथ दिलीस तर मीही तुला नेहमी खुश ठेवेन. इतकं बोलून ते वर निघून गेले. पण मी घाबरले होते, कारण माहीत नाही का पण आज मला मालकाचा स्वभाव काहीतरी वेगळाच वाटत होता. मला मालकिनीची खऱ्या आणि मालक खोटे वाटत होते. काही वेळानंतर मालक मालकिनीचा हात पकडून त्यांना खाली घेऊन आले आणि प्रेमाने त्यांच्यासोबत बोलत होते. म्हणू लागले की तुम्ही माझ्यापासून लांब लांब का पळत असता? चला या इथे बसा. आज मी तुम्हाला माझ्या हाताने नाश्ता भरवतो. पण मालकीनबाई सारख्या सारख्या त्यांचा हात आपल्या हातातून सोडवण्यासाठी धडपडत होत्या आणि मग त्यांच्या हाताने मालकीनबाईला दूध पाजले. ते तर खूप प्रेम दाखवत होते. माझ्या डोक्यात अजूनही तोच प्रश्न होता की मालकीनबाई मालकाला का घाबरत होत्या? ते तर खूप नरम स्वभावाची व्यक्ती आहेत. काही दिवसानंतर माझ्या आजीचा मृत्यू झाला. त्यावेळेस मला आई म्हणू लागली की मी तुला एकटीला घरी सोडू शकत नाही, कारण मी आणि माझी आई आम्ही दोघेच घरात राहत होतो. बाबा आम्हाला सोडून निघून गेले होते आणि मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते. आई म्हणू लागली की जर तुला नोकरी लागली नसती तर मी तुला माझ्यासोबत घेऊन गेले असते, पण जर तू काम सोडून माझ्यासोबत गावाला आलीस तर तुझी नोकरी सुटून जाईल आणि परत येऊ तेव्हा आपले खाण्यापिण्याचे प्रॉब्लेम वाढतील. मी आईला विचारलं की मग मी एकटी कुठे राहू? माझ्या आईने मालकिनीसोबत बोलणे केले की जोपर्यंत मी गावाला जाऊन परत येत नाही तोपर्यंत माझ्या मुलीला तुम्ही तुमच्या घरी राहू द्या. माझ्या मालकिनीलाही देखील काहीच आक्षेप नव्हता. मी आता मालकिनीजवळ राहू लागले होते. याआधी तर मी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ड्युटी करत होते, पण आता 24 तास मी याच घरात राहू लागले होते. बाकीचे नोकर आपापल्या घरी निघून जात होते. फक्त मीच मालकिनीच्या घरात राहू लागले होते. एके दिवशी जेव्हा जेवणाची वेळ झाली तेव्हा गरमागरम जेवण बनवून मालकासमोर ठेवले, पण मालकीनबाई खोलीतून बाहेर आल्या नव्हत्या. मालक बराच वेळ खुर्चीवर बसून मालकीनबाईची वाट पाहत होते. ते सारखे घड्याळकडे बघत होते आणि मग म्हणू लागले की जाऊन आपल्या मालकीनबाईंना बोलावून घे, जेवण थंड होत आहे. मी पटकन होकारार्थी मान हलवली आणि त्यांना बोलवायला निघून गेले. मी त्यांचा दरवाजा उघडला तर मालकीनबाई बेडवर पालत्या झोपल्या होत्या. मी हळूच त्यांना आवाज देत म्हणाले की मालकीनबाई बाहेर तुमची वाट पाहत आहेत. त्यांना माझ्या येण्याची चाहूल लागली होती, पण तरीही त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. ती म्हणू लागली की त्यांना जेवायचं असेल तर जेवू देत, मला भूक नाही. मला जेव्हाही भूक लागेल तेव्हा मी खाऊन घेईन. एवढं बोलून त्याने अंगावर चादर ओढून घेतली. मी तसेच परत निघून गेले. तेव्हा मालकाच्या कपाळावर आड्या पडल्या होत्या. ते मला विचारू लागले की तुझी मालकीण कुठे आहे? मी सगळं काही त्यांना सांगितलं जे मला मालकिनीने सांगितलं होतं. मालकाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले, पण ते एक जबरदस्तीचे हास्य होते. मला त्यांचा गाल लाल लाल दिसत होता. मी त्यांच्याकडे पाहत असताना पाहून मालकीण मला पटकन म्हणू लागली की माझं तोंड काय पाहत बसले आहेस? माझ्यासाठी ताट कर. मी पटकन त्यांच्यासाठी ताट लावले. 2 घास खाऊन त्या पुन्हा त्यांच्या खोलीत निघून गेल्या होत्या. मला तर मालकीनबाईचं वागणं काहीच समजत नव्हतं की एवढं संमगल झाल्यानंतर इतकी ऍक्टिंग करण्याची काय गरज होती. मालक आणि मालकिनीच्या जेवणातून जे काही जेवण वाचले होते ते मी खाऊन घेतले आणि मग भांडी साफ करता करता मला बराच वेळ झाला होता, कारण मी पूर्ण किचन साफ केलं होतं. सर्व कामं झाल्यावर जेव्हा मी किचन आणि हॉलची लाईट बंद करून माझ्या खोलीत जाऊ लागले तेव्हा एका क्षणात माझे पाऊल जागेवर थांबले, कारण त्या शांत घरात मला मालकिनीचा रडण्याचा आवाज ऐकू आला होता. माझ्याही मनात उत्सुकता निर्माण झाली होती की जाऊन पाहूया की मालकीनबाई रात्रीच्या या वेळेस रडत का आहेत. मी माझ्या मनाला पटवत नव्हते की या वेळेच्या कुणाच्या खोलीत जाऊन डोकवणे अजिबात चांगली सवय नाही. पण पुढच्या क्षणी जो काही आवाज मला ऐकू आला त्याने माझ्या मनात आणखी उत्सुकता निर्माण झाली होती. इच्छा नसताना माझे पाऊल मालकिनीच्या खोलीकडे वळले होते. मी हळू पावलाने चालत मालकिनीच्या खोलीच्या बाहेर आले. त्या दरवाजा आतून लॉक होता. मी खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न केला, पण जशी मी खिडकीच्या जवळ आली तर आत मला मालकिनीचा आवाज आणखी मोठा ऐकू आला. ती रडत होती, पण मालक मात्र तिला प्रेमाने सांगत होते, किती वेळा मी तुला सांगितलं आहे की पोट भरून जेवण करून घेत जा, नाहीतर तुला असाच त्रास होतो. तू सगळ्यासमोर माझी इन्सल्ट करतेस, माझी कोणतीही काळजी घेत नाही. किती वेळा सांगितलं आहे की या खोलीमध्ये जे काही माझ्यासोबत करायचे असेल ते करून घे, पण बाहेर लोकांसमोर आणि नातेवाईकांसमोर माझी इज्जत घालू नकोस. जे मी सांगतो तेच करत जा. माहित नाही तुला माझी कोणतीही गोष्ट ऐकून घ्यायची नाही. मला खूप नम्रपणे आणि प्रेमाने मालकीनबाईंना समजत होते, पण उलट मालकीनबाईंचा रडण्याचा आवाज आणखी मोठा येऊ लागला होता. खिडकी आतून बंद होती म्हणून मी तिला उघडून आत पाहू शकत नव्हते. मला हे कळत नव्हतं की मालक तर प्रेमाने मालकीनबाईशी बोलत होते
ते अगदी नम्रपणे आणि प्रेमाने समजावत होते, पण त्यानंतर देखील मालकीनबाई का रडत होत्या. मी पटकन खिडकीपासून बाजूला झाले आणि माझ्या खोलीत जाऊन झोपून घेतलं. पूर्ण रात्रभर माझ्या डोक्यात हाच विचार चालत होता. सकाळी उठली तेव्हा पुन्हा तेच चित्र डोळ्यांना दिसू लागलं. आज सकाळी मालक उठण्यापूर्वीच मालकीनबाई खोलीबाहेर पडल्या होत्या. त्यांच्या डोळ्याचे खाली काळे डाग पडलेले दिसत होते. त्या खूप उदास उदास दिसत होत्या. त्यांचा हात त्यांच्या कमरेवर होता आणि त्या लंगत लंगत चालत होत्या. त्या खाली आल्या आणि खुर्चीवर बसल्या. मी पटकन त्यांच्यासमोर गरमागरम नाश्ता ठेवला, पण त्या थरथर कापत होत्या. त्यांनी ज्यूसचा ग्लास उचलण्यासाठी हात पुढे केला की हात थरथरत असल्यामुळे ग्लास त्यांच्या हातातून निसटला आणि खाली पडला. ग्लास खाली पडताच मालक पटकन उठून खाली आले, कारण त्यावेळेस ते फोनवर कोणासोबत तरी काहीतरी महत्त्वाचं बोलत होते. मालकीन तर थरथर कापत होत्या आणि त्यांची माफी मागू लागल्या, पण तोपर्यंत उशीर झालेला होता. मालकाने रागाने आपले दोन्ही हात टेबलावर जोरात मारले. त्याने झटका देऊन टेबलवर ठेवलेला ज्यूसचा जग उलटा केला. त्यामुळे संपूर्ण नाश्ता खराब झाला होता. मालक रागाने लाल लाल झाले होते आणि म्हणू लागले की काल रात्री सांगितलेली गोष्ट तू इतक्या लवकर विसरलीस. आता बघच, मी पुन्हा दुसऱ्यांदा येऊन सगळं काय तुला व्यवस्थित शिकवतो. मालकीनबाई घाबरून बसल्या होत्या आणि मी चोरट्या नजरेने सगळं काही किचनच्या दाराजवळ उभी राहून मालकाचे हे रूप पाहत होते. मी आजपर्यंत मालकाला अशा रूपात असं बोलताना कधीही पाहिलं नव्हतं. मला आजही आठवले जेव्हा मी इथे नवीन आले होते. दुसऱ्या दिवशी माझ्याकडून महागड्या डिनर सेटची प्लेट तुटली होती, पण मालक मला एका शब्दाने काही बोलले नाहीत. उलट तो महागडा डिनर सेट त्यांनी मला देऊन दिला माझ्या घरी घेऊन जाण्यासाठी आणि फक्त स्वतः एक नवीन डिनर सेट मागवला. मला काहीच कळत नव्हतं की हे नक्की काय चाललं आहे, पण आता मला या गोष्टीचा छडा लावायचा होता. त्या दिवशी जेव्हा मी मालकाच्या खोलीची साफसफाई करण्यास गेले, तेव्हा हळूच मी खिडकी आतून उघडी ठेवली, जेणेकरून रात्री मला सगळं काही व्यवस्थित पाहता येईल. संध्याकाळी एकदा पुन्हा मालक घरी आले. मालकीनबाई संपूर्ण दिवस खोलीबाहेर पडल्या नव्हत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भीती निर्माण झाली होती. दुपारचे जेवण टेबलावर ठेवून जेव्हा मी त्यांना त्यांच्या खोलीत बोलवण्यासाठी गेले, तेव्हाही ते आपल्या खोलीत बसून रडत होत्या आणि म्हणू लागले की मला भूक नाही, तू इथून चालती हो. माझ्या मनात विचार आला की एकदा त्यांना विचारावे की नक्की प्रॉब्लेम आहे तरी काय, पण पुन्हा गप्प झाले. शेवटी ती मोठी लोक होती, आम्हा गरिबांना कोणती गोष्ट समजणार. त्या रात्री जेव्हा मालक आणि मालकीन खोलीत गेल्यावर मी पूर्ण घरातील काम करून लाईट ऑफ करून त्या खिडकीजवळ आले होते. मी हळूच खिडकी उघडून पाहिलं, तेव्हा मी जे आतलं दृश्य पाहिलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. मालक हैवान बनून सोफ्यावर बसलेला होता. त्याच्या हातामध्ये पट्टा होता आणि ती मालकीन बाईकडून प्रत्येक गोष्टीचा हिशोब मागत होते. म्हणू लागले की जेव्हा मी 1:30 वाजता कॉल केला होता तेव्हा तो कॉल उचलायला उशीर का केला. मालकीन म्हणू लागले की मी वॉशरूम मध्ये होते. मोबाईलचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचला नाही. पुढच्या क्षणी मालकाने पट्ट्याने मालकीनबाईंना पायावर मारणं सुरू केलं. म्हणू लागले खोटं बोलतेस, नक्की कोणासोबत तरी बोलण्यात मग्न झाली असशील. तेव्हा माझ्या कॉलकडे लक्ष गेलं नाही. मालकीन रडत म्हणू लागली की असं काहीही नाही. मालक त्यांची वागणे खूप कडक ठेवत होता, पण तो आज माझ्या मालकीचा छळ करत होता. तो हसत मालकीनबाईकडे पाहत होता आणि ती रडत होती आणि इथे मी बाहेर उभे राहून थरथर कापू लागले होते. माझा मालक तर खरंच वेडा होता. मी बाहेर उभे राहून थरथर कापत होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा मालक कामावर निघून गेले तेव्हा मी सरळ मालकीनबाईच्या खोलीत निघून आले. त्या अजूनही बेडवर झोपलेल्या होत्या. मी त्यांचा चेहरा पाहिला तेव्हा माझं मन दुखून आलं. त्यांच्या चेहऱ्यावर लाल निशाण झाले होते, जणू काही त्यांना सिगारेटचे चटके त्यांच्या गालावर लावलेले असावेत. समोरचं दृश्य पाहून माझं मन आतल्या आत खूप रडू लागलं होतं. मी मालकीनबाईच्या जवळ गेले आणि म्हणू लागले की मालकीनबाई, मी रात्री तुमच्या खोलीतून येणारा आवाज ऐकला होता. मी तुमची काही मदत करू शकते का? मला तुमची मैत्रीण समजून सगळं काही सांगू शकता? तर मालकीनबाई रडू लागल्या आणि रडत रडत मला म्हणू लागल्या की मालक एक मानसिक रुग्ण आहेत. ते मला सांगत होते की तू माझ्यावर अजिबात प्रेम करत नाही, कारण तू दिसायला खूप सुंदर आहेस आणि मी कुरूप आहे, म्हणून तू माझी फसवणूक करत आहेस. सुरुवातीला त्यांचे माझ्यावर खूप प्रेम होते, पण जसा काळ बदलू लागला तसतसे ते बदलू लागले. ते रोज रात्री येतात आणि माझा खूप छळ करतात. विचित्र कामे करायला सांगत असतात. मला एका पायावर उभे करतात, तर कधी म्हणतात की या काचेवर चालून दाखव. जर नाही ऐकलं तर खूप मारतात आणि जर माझ्याकडून काही चूक झाली तर माझ्या हातापायावर चटके देतात. मला कळत नाही की मी या माणसापासून माझी स्वतःची सुटका कशी करून घेऊ. हा माणूस मला मारल्याशिवाय शांत बसणार नाही. मालकिनीचे बोलणे ऐकून मी खूप घाबरले. त्यांना शांत करू लागले आणि म्हणाले, आपण नक्की यातून काहीतरी चांगला मार्ग काढूया. त्या रात्री जेव्हा मालक घरी आले तेव्हा पुन्हा एकदा मालकिनीसोबत सक्ती करू लागले. त्यांनी काचेचा ग्लास जमिनीवर तोडला आणि म्हणू लागले की यावर चालून माझे जवळ ये, नाहीतर मी तुझा टक्कल करेन.
तुझ्या डोक्यावर एकही केस सोडणार नाही. मालकीनं रडत होत्या. मालकीन ओरडून म्हणू लागली की असं मी नाही करू शकत, मला खूप त्रास होतो. मालकाने पुढच्या क्षणी पेटती मेणबत्ती उचलली आणि मालकीने जवळ जाऊ लागला, जेणेकरून तिचे केस जळू शकतील. मी हे दृश्य पाहिले तर सहन करू शकले नाही. मालकीने ओरडत रडत खोलीच्या कोपऱ्यात बसल्या होत्या. मी पटकन जाऊ काचेचा गुलदस्ता हातात घेतला आणि दरवाजा उघडून आत गेले. जोपर्यंत मालक मागे वळून बघत नाही, मी तो काचेचा गुलदस्ता त्यांच्या डोक्यावर मारला होता. ते जमिनीवर कोसळले होते, तडफडत होते, पण मी मालकिनीला तिथे येऊन बाहेर पडले होते. आता फक्त घराच्या बाहेर आली होती की मालकीनबाई रडू लागल्या आणि म्हणू लागल्या की नाही, तू माझा नवरा आहे, मी त्यांना असं सोडून कुठेही जाणार नाही, आणि जर त्यांना काही झालं तर सगळं काही माझ्यावर येईल. मी त्यांना इथून पळवून लावत होते, पण त्या परत पुन्हा त्यांच्या घरी निघून गेल्या. मालक बेशुद्ध जमिनीवर पडले होते. मी पटकन त्यांना गाडीत टाकून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, जिथे त्यांचा इलाज झाला आणि त्यांच्या मेंदूचा देखील इलाज केला गेला. त्यानंतर ते ठीक होऊ लागले होते. आता ते आपल्या बायकोवर विश्वासही ठेवू लागले होते. मला मालकीने पैसे देऊन तिथून पळवून लागले होते, जेणेकरून मालक माझ्यावर काही कारवाई करायला नकोत. मित्रांनो, आपल्याला या कहाणीतून हे शिकायला मिळतं की नवरा किती वाईट असला, बायकोसोबत कसाही व्यवहार केला, तर जेव्हा नवऱ्यावर संकट येतं तेव्हा बायको आपली काळजी न करता आपल्या नवऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून सगळ्यांनी आपल्या बायकोची इज्जत करायला हवी. आपल्या नात्याने त्यांच्यातले प्रेम घट्ट होईल. धन्यवाद मित्रांनो.